मी श्री संत आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा सेवक गेल्या 9 वर्षापासून आम्ही ज्ञानोबारायचा पाठीमागे पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर असा आपला हा पालखी सोहळा गेल्या 9 वर्षापासून विद्यमान आहे। हा पालखी सोहळा करत असताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची वारी या वारी सोहळ्याबरोबर दिसते। त्यापैकी एक निसर्ग वारी ही एक विलक्षण वारी आपल्या आज आमच्या पालखी सोहळ्याला भेट दिली। खरं तर ज्ञानोबारायाच्या आणि मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांनी आजपर्यंत ज्या ज्या सगळे उपक्रम राबवले त्यापैकी आम्ही वापरलेला उपक्रम असा होता की पूर्वीच्या काली आम्ही प्लास्टिकच्या पत्रावळ्या न वापरता ताट वापरत होतो, परंतु काही कालानुसार बदल करावा लागला। वाढत जाणारी संख्या लक्षात घेता आम्ही पत्रावळीचा उपयोग करतो, परंतु हा उपयोग करत असताना आत्ता लक्षात आलं निसर्ग वारीचे आमचे हरिभक्तपरायण परमस्नेही प्रशांतजी अवचट या ठिकाणी येऊन त्यांनी वारी निर्मल वारी किंवा निसर्ग वारी कशी होईल या संदर्भाने त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलं। कारण आजपर्यंत प्लॅस्टिकचा कचरा हा जवळजवळ 700-750 वर्ष हा जमिनीच्या पोटामध्ये राहून जमीन नापीक करतो, कुजत नाही, परंतु त्याच्याऐवजी जर आपण पळसाच्या पानाची पत्रावळी वापरली तर ती पत्रावळी जवळजवळ 2 आठवड्यामध्ये नामशेष होते आणि निसर्गाला पूरक अशी ती खत रूपामध्ये जाते। कदाचित जर पशु एक अशा प्रकारचं अन्न जर खाल्लं त्या पत्रावळीवरचं तर ते अन्न खात असताना पशुच्या पोटात पत्रावळी सहज जातं, परंतु पशुच्या पोटात गेल्यानंतर पळसाच्या पानाचा त्यांना अन्नासाठी पूरक असा पोषक आहार ठरू शकतो। म्हणून निसर्गवारीने हाती घेतलेल्या उपक्रमास मी माझ्या पालखी सोहळ्यातर्फे एक मुक्ताबाईचा पालखी सोहळा सेवक म्हणून मी पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी हाती घेतलेला उपक्रम हा अत्यंत कचरामुक्त म्हणजे शून्य प्लॅस्टिक मुक्त असा उपक्रम हाती घेतलाय। त्या उपक्रमामध्ये आम्ही या वर्षापासून इथून पुढील काळात सातत्याने पळसाच्या पानाची पत्रावळी वापरून त्यांना पोषक असं निसर्ग वारीच्या संदर्भाने केलेल्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी असा संकल्प करतो की येत्या पुढील काळात नित्यत्वाने आम्ही पळसाच्या पानाची जी पत्रावळी आहे तीच वापरण्याचा प्रयत्न करू। मी पालखी सोहळा प्रमुख या नात्याने आपल्या निसर्ग वारीस आणि तुमच्या सर्व कुटुंबियास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। रामकृष्ण।